कमले तुला हे नैसर्गिक सौंदर्य ही हिरवळ गार वारा बघून काय वाटतं बरं? ही हिरवीगार झाडे, त्या पवन चक्क्या, ते वाहणारं पाणी, असं वाटतं आपल्याकडे चिली मासले असते ना, मस्त गांजा पीत बसला. अरे गांजाडे, तुला त्याशिवाय काही सुधरच नाही का रे दुसरं? मी निसर्गाबद्दल बोलतोय. किती रोमॅन्टिक बघ निसर्गा. काय रोमॅन्टिक? अरे तुझ्यासारखे अरे हातभर दाडे वाढलेल्या सोबत काय रोमॅन्टिक असं काय मूड येणार आहे? थोबड बघितलं का आपला? माझा मूड खराब झालाय निसर्गाकडे बघून. मी मला ते निसर्गाची क्यू यायला लागली माहितीये का? की यार निसर्गासमोर अपोजिट असं काय येऊन बसवलंय माझ्या शेजारी. ठीक आहे ना यार, मग तुला चांगलं बोलता येत नाही का रे? कमी कमी चांगलं म्हणजे आता मी मजा कायचं बघू राहिलो. आता नुसता बी असं बसलेलो आहे, आपल्याकडे काय व्यवस्था नाही. बाकी काय होतं आपल्याकडं? पिलो असतो थोडंफार, केली असती मजा, बसलो असतो निवांत अजून. काय आवाज येतो रे? होय हे काय खुडबुड? अरे येऊ तर घंटे. घंटे? थांब थांब, पोर किती बाहेर बघू. थांब थांब. अरे पोरगी येते का काय? त्याच्या हातात काय ते? होय. अरे सोनी म्हणे घाबडी बडा सापडला का काय? बहुतेक. हा उठ 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 उठ. कानाचा पडदा फाटन, काढ्या नको खाली जाऊ कानात. अरे बाय भाऊ, पडदा फाटला ना तर अख्ख्या रामपूरवाल्याकडे जाऊन परत दोन्ही कानाचे अख्खे सगळे पडदे बदलून घे. येतो एवढा पैसा आहे तुझ्याकडे? अरे मग नाद नाही करायचा. आपलं प्रायव्हेट जेट येणार आहे आता. काय? प्रायव्हेट जेट, प्रायव्हेट एअरपोर्ट, प्रायव्हेट पायलट, प्रायव्हेट एअर होस्टेस. अरे इथे मला दारू प्यायला 50 रुपये भेटा तू प्रायव्हेट जेटच्या बाता करतो राव. ती गोष्ट वेगळी आहे. आता पुढच्या महिन्यात चाललो दुबईला, 2 तेलाची हिरे घेतो विकत. डायरेक्ट दुबई? डायरेक्ट दुबई. तेलाच्या विहिरी घेतो मस्त की, तिकडून तेल आपल्या इकडे भारतात विकायचं. अरे बाप. अजून बांगला बांधायचा मोठा. हे काही विटावर बसून तेच विचार करतोय कोणत्या इंजिनियरला काम द्यावं भाऊ. एवढा मोठा बांगला बांधायचा ना, एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये जायला गाडी वापरता आली पाहिजे. येतो न्यानो ठेवायची. आता झालं झोपायचे, आता लगेच न्यानो चालू करायची बेडरूम मध्ये. चालतंय चालतंय, असेच स्वप्न बघत राहा. येऊ का? हा 50 दे ना असले तर. सुट्ट्या नाहीत माझ्याकडे, बघू नंतर पुढं माझं. हो वहिनी. काय हो भाऊजी? बाई माणसाच्या गळ्यात काय काय दागिने असते तू? भरपूर असतात. चपला हार, राणी हार, नेकलेस, मोठंवालं गंठण, छोटं गंठण, मोठे कानातले आणि पाटल्या वगैरे. का कोणासाठी आणायच्यात? मलाच घ्यायच्यात, माझ्या बायकोसाठी. तुमच्या बायकोसाठी? त्याला पैसा किती लागल? माझ्याकडे आहे ना पैसा. कुठे आहे पैसा तुमच्याकडं? लय पैसा आहे माझ्याकडे. असं दोन्ही हाताने खर्च केला ना तर संपायचं नाही, एवढा पैसा आहे माझ्याकडे. तुम्हाला सांगतो मी ना, एक प्रायव्हेट जेट घेणार आहे, त्याच्यात एक पायलट, 2 एअर हॉस्टेल आणि मग स्वतःच आहे ना एअरपोर्ट आणि तिथं बाहेर फूड मॉल. मग आपण आहे ना असं तिथं मस्त की नाश्ता बिष्टा करायचा, जेट मध्ये बसायचं आणि थेट कुठं बी हिंडायला जायचं. तुम्हाला वहिनी गेली का? घंटे म्हणतो आता मला प्रायव्हेट जेट घ्यायचं, मोठा फ्लॅट घेणार म्हणतो मी. कुठं? ते मुंबईमध्ये ते मलाबार हिल्स. आता याला कोणी सांगितलं मलाबार हिल्सला असतात भारी भारी फ्लॅट? कोण घंटे? हा म्हणले आता कपडे बिपडे राहणीमान एकदम बदलणार. आणि काय म्हणतो बोले बँक बॅलन्स विचारता सोय नाही, बिझनेस करणार, इन्व्हेस्टमेंट करणार, सोनं नाणं चांदी. ते विदेशात जायचं पण म्हणत होता. मग कोण देशात जाईन, दुबईला जाईन आणि तिकडेच राहीन म्हणतो. म्हणजे आता तिथं आपल्या सोनवडीत नाही राहणार ना? घंटे आता आपल्यात नाही ना राव. तिकडे जाऊन लग्न करीन म्हणतो तो. अवघा काही सांगा तर राव. इथं याच्या घरी तुकडे मोडे, त्याच्या घरी तुकडे मोडे, तिथे झोप इथं झोप करतोय. तुम्ही सांगा हे करणार ते करणार. असतो एखाद्याचा दिवस आहे ना, हे जुने दिवस असते. पण कोणी रातोरात कधी एखादा स्टार चमकन सांगता येत नाही. कधी कोणाची काय येईन ना. सांग त्याला काय सापडले? बाळ भाऊ, ते गंठ्याला घाबाड सापडले. घाबाड सापडलं? हा. कुठं सांग रे? आपलं ते पूल आहे का, त्या पुलाच्या तिथं. मला नाही खरं वाटत. खरं? कमीत कमी म्हणलं तर किलो भरायचं तर आरामात असं. किलो भरायचं आरामशीर. एवढे स्वप्न रंगवले म्हणजे का सोपं आहे का? त्याच्यामध्ये असं ना काहीतरी सोनं नाणं तेवढं. आता किलोचा भाव काय झाला? तू विचार कर ना, ज्या माणसाला किरकोळ गोष्टी मुंबई माहित नाही, मनावर माहित नाही, तो बाहेर देशात जायचं बोलतोय, वरून लग्न करायचं म्हणतो तिकडे.
लॉकडाऊनच म्हणतो बाहेर देशातच. नाही पण तरी पण मला नाही खरं वाटत बघ त्याचं. तुम्हाला खरं वाटायचं काय राव बाबा, हाय ते हाय कंडिशन. आता रात्र एखादं चमकत स्टार सापडले त्याला घाबार, आता झालं तो एका रात्रीतून श्रीमंत. पण आपण त्याला मिस करू राव, का नाही? हा आता आपल्यात ना राहायचं, आता आपल्याला कोणी काय म्हणतात त्याला, खेळायला नाही एखादा मजा करायलाच नाही राहणार आता आपल्याला. तरी आपला विश्वास बसत नाही याच्यावर. जाऊ दे. अवघड राव खरंच. जाणं ना आपलं का नाही बसत, विश्वास नाही बसत. कधी मरू दे. कंठ बघ ना आता भाई मस्त मजा करण, दुबईला जायचं म्हणतो फिरायला. आपण बी पैसे साचू तोपर्यंत थोडेफार आपण बी एखाद्या दिवशी आधी मध्ये जाऊ फिरायला, त्याला बी बघायला. 4-5 वर्षांना आहे का नाही? हा तोपर्यंत त्याच्या बायका पोरं त्याच्या फार पोरं होते ना त्याला. त्यांच्यासोबत खेळायला जाऊ आपण. हा तुम्ही एवढं ढोसून कधी बी इकडे तिकडे पडलेले असतात, कधी नदीच्या कडेला, कधी पुलाखाली, कधी वड्याच्या शेजारी. मग तुम्हाला कसं काही सापडलं नाही? हा त्या गंटन भाऊंजींना कसं काय सापडलं? अरे मग ते त्याच्या नशिबात होतं, त्याला सापडलं. नशिबाचा काही भाग नसतो. मग एक काम करा, बाकीचे कोणी जाण्याआधी ना तुम्ही जाऊन तिथं शोधून या परत एकदा. तिथं काय राहिलं असं तेव्हा, आता त्याला जेवढं सापडलं तेवढं ते घेऊन गेला. अहो आता मागच्या वेळेस नाही का ते मध्ये बातमी आली होती की एवढं मोठं धन होतं, सगळे लहान पोरं जाऊन ते घेऊन गेले, परत मोठाले गेले तिकडं, त्यांनी घेऊन गेले, आणि राहिलेलं जे थोडंफार राहिलं होतं ते पोलिसांच्या हाती लागलं. अरे मग ते काय होतं तिथे, ते कुत्रीनं उखरिलं होतं ते, तेव्हा ते वरचं जे होतं ते लोकांनी नेलं आणि बाकीचं राहिलेलं पोलिसांनी उकरून नेलं. आता तिथं लय होतं म्हणून ते त्यांना सापडलं. इथं एवढीच कळशी होती त्याला ती सापडली ना. काही का असं ना, अजून काही सापडेल ना. आता त्यावेळेस कुत्र्याने एवढंच उकरलं असेल, आता इकडं कुणी उकरलं ते नाही माहिती. पण मला काय म्हणायचं, तुम्ही जाऊन उकरून बघा ना जरा. म्हणजे तुझं म्हणणं असं मी तिथं जाऊन बघाव? हा मग ठीक आहे, बाकीची लोक तिथे जाण्याआधी जा आणि बघा. जायची आपली आज्ञा. आपल्या नशिबात असेल तर आपल्याला पण भेटन. बघतो ना प्रयत्न करून. हा जा जा जा. पुलाखाली बघतो, रोडला बघतो, बघतो. त्यांना कुठे भेटलं होतं? त्यात तिथं पुलाखाली. हा मग पहिले तिथं शोधा. तिथं जातो, हा, बघतो, उखरीतो. भेटलं तर घेऊन येतो, नाही भेटलं तर मोकळा येतो. का तिकडे थांबू? आज शेजारी पाजारी पण बघा, भेटन नक्की काहीतरी. हा रिकामे हाती येऊ नका बरं का. चल ना, जायचं होतं ना फाटर म्हणलं तू. जाऊ थोड्या बाबा, वातावरण बघा इकडं झालं. नाही मग पाऊस यायच्या, चल ना मग पटकेन. काय कंटन शेट कुठं या ना इकडे. का रे? अरे याला नको घेऊ बा, खंडी पैसे कमी आहे, याला नको घेऊ आता परत सोबत. त्याला परत आपण इथून काय म्हणता कंटन शेट, काय विषय? काय नाही भाऊ. कुठे नवरा? अरे ती ऑडी घ्यायची ना, ऑडी साठी शेड बांधायचे, पत्रे आणायला चाललोय. गाडी घ्यायची. हा अरे बा, तुला ऑडीचं बेसिक मॉडेल माहितीये का? कुठून स्टार्ट होतं त्याला सांग. बेसिक मॉडेल 1 कोटी पासून स्टार्ट होतं. फक्त हा 1 कोटी काय किरकोळ आहे आपल्यासाठी. किरकोळ आहे. ऑडी एवढी स्वस्त आहे, विचार बदलाव काय नाही. होय. बाबा तू जा बाबा, जा जा. नाही जावंच लागन. ते पत्र संपलेत, माझा घोळ होईन, पावसा पाण्यात ऑडी उभी राहीन. नाही पहिले शेड मारून घेतो. पाऊस पाण्यात वाडी उभी राहील. होय, हे नक्की झालं. जे घाबर सापडलं ना भाई, हा त्याच्यात जास्तच माल असणार आहे. उगाच काय एवढ्या बाता मार राहिला, डायरेक्ट ऑडी घ्यायचं म्हणून राहिला आता. हा पत्राचं शेड बीड भाऊ, आधी सगळी सोय करू राहिला बघ ना. इतका मोठा टाऊ झालेला आहे याला. आईला ह्या पुलाकडे आलता होई गंठ्या. बघतोच आता, जर काही खबर सापडलं ना, अशी आईश करतो, रात्रंदिवस पितो. अरे मला काटे टोचले बोराटीचे. पायाला काटा टोचला वाटते. मुंगे पार शिरले. अरे गाण दिली माशा होत्या वर गांधीच्या. तुम्ही काय करता इकडे? काय नाही, एक गुरुद्वाराचे सरपंचाचे गवत वाढलं का ते बघायला आलोय. बरोबर. आईला काय या बायकोने सांगितलं, काय त्या पुलाखाली राडा झालाय बाबा. यो काय काट्यात आयो. सापडलं का काही? हा सापडलं ना. काय सापडलं? काय त्या डोंबला सापडलंय, तिथं काहीच नाही. अख्खं सगळीकडे बघितलं, हे बघ साऱ्या काट्या वर पडल्या सगळे. हे बघ अजून काट्या माझ्या अंगाला तशाच आता. दिसतंय ते. का आयो जरा मान काढून हे झालंय बाबा काट्याने त्या बोराटीच्या. आणि फुलं बिलं लावायला गेले होते काय? अरे तिथं ते फुलाचे झाड येते तिथे. काय सांगायचंय, काम सांगितलं नाही, नको ते काम सांगतीस.
तुम्हाला एखादं काम सांगितलं आणि ते तुम्ही एकदम परफेक्ट केले आता कधी झालंय का? तिथे नाहीच काही तर आणू काय तिथले आणू का दगड गोष्ट तुला उचलून तुमच्या जाणी ना कधीच कुठलं काम होत नाही, त्याच्यासाठी मला जावं लागणार आहे. जाय तू मग मीच जाणार आहे. जाय मग तुम्हाला सांगितलं तर काम तरी धड केलं का एखादं? लागू दे तुमचे पाय तिथं आम्ही थांबत होत घरी. हा घरी थांबा. काय सरपंच साहेब निवांत बसले तर बसावं लागत गावात कोणाचं काय अडचणी बिडचणी दूर करावं लागत त्यात जरा. हा मग आता ते तुमचं परम कर्तव्य आहे. परत तुम्ही आता गावाचे पहिले नागरिक आहे आमचे प्रथम पहिले नाही म्हणायचं प्रथम नागरिक. बर बाळू भाऊ पण व्हायचे सरपंच आम्ही ऐकलं ते घंटे ऑडी येणार आहे म्हणतोय. हा घेणार आहे ना. हा वय बरं एवढे पैसे कुठून आले त्याच्याकडे तुम्ही विचारलं नाही का त्याला? हा गांठ्याकडे कायचे पैसे मीच देणार आहे त्याला फ्री. काय त्याच्यात हा तुम्ही हा एवढे पैसे ऑडी घ्यायला? हॅलो फ्री देणार त्याला? हा का बरं? का बरं मग ते म्हणत त्याची इच्छा होती मला त्या म्हणलं घे. 1 कोटीची ऑडी असते 1 कोटीची होय एवढा पैसा? अरे पण इच्छा आहे त्याची मग अशी कोणाला बी बघा सरपंचाकडे किती माल आहे असा 1 कोटी माझी इच्छा आहे उद्या मग मी पण म्हणलं एखादी मर्सिडीज घ्या म्हणलं अरे एखादी मोठे फरारी बिरारी घ्या सरपंच असं इच्छा म्हणलं तुम्ही अख्ख्या गावाला काय बी वाटणार का? अरे काय चाललंय मर्सडीज फेरारी 1 कोटी हे काय चाललंय? वाडी किती रुपये महाग आहे आता तुम्ही घंट्याला वाडी देणार म्हटल्यावर ऑडी म्हणजे काय? गाडी आहे 4 सिम्बॉल असते त्याला असे गोल गोल गोल. अरे गायबाने हो आमची म्हैस व्याली तिला एक वागार झाली त्या गांठ्याने तिचं लाडारी नाव ऑडी ठेवलंय आणि मला म्हणतो ही ऑडी मला द्या हिची मोठी म्हैस करीन मग तिला पिल्ल होते ना मग मी मोठा माणूस होईल. म्हणलं तुझं मन गेलंय वागारीवर तर घेऊन टाक वागार. आम्हाला वाटलं वागार हा मला वाटलं 1 कोटीची ऑडी. यायला म्हणलं अरे काय तो गांठ्यान काय तुम्ही आयला या असं आपलं गाव कधी पुढे जायचं बा तुमच्यासारखे गावकरी असल्यावर. आता त्यांनी त्या वाघारीला नाव दिलंय ऑडी. तुम्हाला माहिती आहे ना माग एका म्हशीला करीना नाव दिलं एकेला कैत्रीना नाव दिलं. एक म्हैस विकली तर मला माहिती पिकअप दुकानच गेली. काय राव आता आता एक 4-5 दिवसापूर्वी म्हैस आली एवढी वागार झालं तिला आणि तिला म्हणायचं ऑडी ऑडी ऑडी. मला बी कळा ना तिने ऑडी नाव कमून ठेवलंय असं कोणी नाव ठेवतं का वाडी? त्याचं काय भाऊ त्याचं काय आणि तुम्ही गायबाने माझ्याकडे आलेत. मला वाटलं एवढी मोठी 1 कोटीची गाडी ती आहे ना आणि सरपंच त्याला प्रेझेंट देणार म्हणलं येडा घंट्याला जा जेवा आणि झोपा लय आखलीची तारी तोडली तुम्ही उठा. आता काय भूक लागायची आता भूकच ओढ मेली आणि काय वाडी. मी म्हणलं गांठ्याची एकटा येडाय काय ना गावात. पैसा पैसा आहे तर सगळं आहे पैसा आहे तर मजा आहे. आले 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 गंठन शेठ आले या मध्ये या श्रीमंत गंठन शेठ म्हणायचं त्यांना. श्रीमंत गंठन शेठ गंठन भाऊ हे आमचे 2 मित्र आहेत ना. आता हे त्यांना प्रश्न पडलेला आहे की बुवा लय मोठा प्रश्न आहे. हा एवढा मोठा प्रश्न की त्यांना ते उत्तर तुम्हीच देऊ शकता की तुम्ही जे काही एवढं गर्भ श्रीमंत झाले होत चालले एवढं मोठं स्वप्न ह्याच्या मागे राज काय? सरपंचानी आहे ना मला ती एक वाघार दिली. बर मग ती आता मी पाळणार. अच्छा ती मोठी झाली की तिला एक पिल्लू आणणार होणार ती एक वाघार होणार. मग 2-2 म्हशींचे दूध मी डेअरीला टाकणार. बरोबर त्या दोघी काही दिवसांनी परत हे होणार त्यांना परत पिल्लू आणणार. बर मग असं दूध माझं वाढत जाणार. बरोबर मग मी त्या पैशातून प्रायव्हेट जेट घेणार स्वतःचे एअरपोर्ट करणार. अच्छा 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 पर्सनल पायलट पर्सनल एअर होस्टेस वा मोठा बंगला. ओके या बंगल्याच्या ह्या रूम मधून त्या रूम मध्ये राहिले नॅनो गाडी ठेवणार. वा क्या बात है वा मस्त. अच्छा बरं ते सगळं ठीक आहे बघा आता कळलं ना तुम्हाला तुमच्या प्रश्न उत्तर मिळालं ना तुम्हाला हा, तेवढं सगळं ठीक आहे. ते आपल्या पलीकडचे त्या ब्रिज पाशी त्या आपला वाडा नाला त्याच्यामध्ये तू त्या पायपावसू काय करतो हातात पिशवीत काय घेऊन चाललो होता भाऊ? पुला खाली हा सरपंचाला नाही सांगणार. अय, नाही, नाही आता तू आम्हाला एवढ्या विषयाला सांगणार यार घंटा आम्ही कशाला सांगू? नाहीच खेकडे धरून घेऊन चाललो होतो. काय खेकडे 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 पिशवीत काय होतं? खेकडे मला सरपंच म्हणले होते खेकडे धरायला गेला ना हानीन तुला. हा मग कोणी बघतं काय म्हणून मी पटकन ती पिशवी टाकली आणि पटकन गेलो. अच्छा 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 खेकडे काय अरे प्रेम्या, अंगाचे अरे सालपटे खेकड्या निघाले. पायी इथं माझ्या अंगाला सगळ्या बोराट्या लागल्या सगळे काटे लागले ना. काय करीत होता तिथं तू? तुमच्या खेकडे होते का ते? अरे बापाला. मला लागलं ना. अरे हे थांब, थांब. गांठ्याला थांब रे. अरे बाबा, ना पटकन.